पुढचे 3 दिवस कोकणात तापमानाचा पारा हा वाढणार आहे। सध्याच तापमानाचा पारा वाढल्यानं कोकणवासियांची या ठिकाणी अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळते आहे। मात्र पुढचे 3 दिवस कोकणाला हवामान खात्यानं या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामधील तापमानाचा पारा हा 38 अंशावरती पोहोचण्याची शक्यता आहे। सध्याच दुपारनंतर या ठिकाणी तापमानाचा पारा हा 34 अंशाच्या वरती गेलेला पाहायला मिळतो आहे। 2 ते 3 दिवसात या ठिकाणी तापमानाचा पारा हा 2 ते 3 अंशांनी वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। खास करून किनारपट्टी भागात तापमान मध्ये वाढ होईल आणि किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी हवेतील आर्द्रतेचे प्रमाणसुद्धा या ठिकाणी वाढणार आहे। सध्या आग ओकणारा सूर्याचा अनुभव सध्या कोकणवासी या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होते, मात्र आत्तापासूनच या ठिकाणी जवळपास 34 अंशाच्या वरती या ठिकाणी तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळं अंगाची या ठिकाणी लाहीलाही होते आहे आणि त्याचमुळं पुढचे 3 दिवसामध्ये कोकणाचा तापमानाचा पारा हा 38 अंशापर्यंत जाईल। अजून मे महिना या ठिकाणी येणं बाकी आहे। अशामध्येच तापमान वाढीचे संकेत हवामान खात्याने दिलेले पाहायला मिळत आहेत। येलो अलर्ट कोकण विभागाला दिलेला पाहायला मिळतो आहे आणि सध्या तापमान वाढल्यामुळं अनेक लोक हे सावलीचा आश्रय घेताना पाहायला मिळत आहेत। अनेकांनी स्कार्फ, छत्र्या असे बाहेर काढलेलं पाहायला मिळत आहे। तर एकंदरीतच पुढचे 3 दिवस कोकणातील तापमानाचा पारा हा वाढणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।